ठाकरे गटाचे लोकसभेचे 17 उमेदवार जाहीर। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, सांगलीतून चंद्रहार पाटील मैदानात, तर वाशिम यवतमाळमधून संजय देशमुख यांना उमेदवारी। सांगलीसह मुंबईतल्या 2 जागांबाबत काँग्रेसमध्ये नाराजी। काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत घेणार हायकमांडची भेट, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीचं समन्स। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई, मातोश्रीवर हालचालींना वेग। पंतप्रधान मोदींची औरंगजेबाशी तुलना करणं ठाकरे राऊतांना भोवण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। आज अजित पवारांनी बोलावली बैठक। पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीतल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। महायुतीचे नितीन गडकरी, राजू पारवेंसह काँग्रेसच्या रश्मी बर्वे उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीने नवनीत राणांना उमेदवारी दिल्यास बंड करावं लागेल, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा। राणांचा प्रचार करणार नसल्याचंही केलं स्पष्ट। महायुती महाविकास आघाडीचं पहिले आप, परस्परांच्या हालचालींवर लक्ष। जागा वाटप रखडल्यानं उमेदवारी याद्या लांबणीवर। शरद पवार गटाची आज बैठक, बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नव्या वादात। पुतण्याच्या रिसॉर्टसाठी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनंत अंबानींकडून 15 कोटींची देणगी घेतल्याचं निनावी पत्र। अमेरिकेत झालेल्या दुर्घटनेतल्या जहाजावरचे सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित, सूत्रांची माहिती। जहाजाच्या धडकेनं नदीवरच्या पुलाला जलसमाधी। आणि साधू संतांच्या पादुका दर्शन उत्सवाचा आज शेवटचा दिवस। एकाच वेळी 18 संतांच्या पादुकांच्या दर्शनाची संधी।